अथ षट्पदी स्तोत्रम. मोरोपंतांच्या आर्या, त्याच आर्यावृत्तातील 6 श्लोकांचं हे स्तोत्र, म्हणून याला षट्पदी म्हणतात. षट्पद म्हणजे भ्रमर. भ्रमराला कमळ फार आवडतं. तो कमळावरती गिरट्या घालतो, गुंजारव करतो, कमळामध्ये रमतो. त्याचप्रमाणे ही षट्पदी माझ्या मुखकमलामध्ये सदा असावी, असे आचार्यांचे ईश्वराजवळ मागणे आहे. हे म्हणताना व ऐकताना खूप आनंद वाटतो. आचार्यांनी या स्तोत्रात जणू आपलं अंतःकरणच ओतलेलं आहे. प्रेम, भक्ती व तत्वज्ञान यांचे मधुर मिलन म्हणजे हे काव्य. ईश्वराची स्तुती आणि त्याला मागितलेले मागणे मोठे मननीय आहे. श्री गणेशाय नमः. अविनयमपनय विष्णो दमय मनशमय विषय मृगतृष्णां भूतदयां विस्तारय तारय संसार सागरतः. दिव्यधुनी मकरन्दे परिमल परिभोग सच्चिदानन्दे श्रीपतिपदारविन्दे भवभयखेदच्छिदे वन्दे. सत्यपि भेदापगमे नाथ तवाहन्नमामकीनस्त्वं सामुद्रो हि तरङ्गः क्वचन समुद्रो न तारङ्गः. उद्धृतनगनगभिदनुजदनुजकुलामित्रमित्रशशिदृष्टे दृष्टे भवति प्रभवति न भवति किं भवति रस्कारः. मत्स्यादिभिरवतारैरवतारवतावता सदा वसुधां परमेश्वर परिपाल्यो भवता भवतापभीतोऽहं. दामोदर गुणमन्दिर सुन्दरवदनारविन्द गोविन्दो भवजलधिमथन मंदर परमन्दरमपनय त्वं मे. नारायण करुणामय शरणं करवाणि तावकौ चरणौ इति षट्पदी मदीये वदन सरोजे सदा वसतु. इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं षट्पदी स्तोत्रं संपूर्ण.